आपल्याला ऍक्च्युली मैत्रीणच आहे माझी आणि तिचं पहिलं नाव होतं त्याच्या लिस्टमध्ये आणि एकट्या महिलांनी कसं राहावं किंवा समाजात वावरताना कुठल्या पद्धतीनं वावरावं या संदर्भात सरकारनं जो उपक्रम राबवला त्या सरकारने ती पहिल्यांदा उभा राहिली आणि तिचं सिलेक्शन पण झालेलं आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. मी दोघांनाही विनंती करते काटकर साहेबांना पाटील साहेबांना तिचं आपण सोनलचं स्वागत केलं. सोनल तुझं स्वीकारा त्या अनुदानानंतर शिक्षण भैया की काय मॅडम या तुम्ही हो तुम्ही माझी रिपोर्ट नेम आहे. याच्या दिवशी डिबेट बॉर्डर जे शहीद झाले होते ते सुनावले सोनाली बेळगाव यांना या आरोपपत्राच्या त्यांच्या आणि आमच्या सरकारी सामाजिक कार्यामध्ये असा प्रचारक आता सहभागी असतात त्या सुवर्णा पाटील मॅडम यांनी त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. एका वीर पत्नीचा सत्कार करण्यात आमच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हाला कार्यक्रम मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मिस्टरांनी ज्या पद्धतीने देशाची सेवा केली त्याच पद्धतीनं सोनल मॅडमने सुद्धा देशाची सेवा करावी. त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या पतीच्या पावलावर हर्षीपणे जाण्याचा प्रयत्न घेतला हे सगळं करताना त्या कठीण प्रसंगांना त्यांना सामोरे जावं लागेल हे सगळं पाहिल्यानंतर निश्चितच सरकारच्या या माहिती मला सुवर्णा पाटील मॅडमने दिली त्यावरून हे सगळं सांगताना निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना एक अभिमान होतोय. मी पुन्हा एकदा विचार येतो आणि अशा सामाजिक कार्यावरती याची सातत्यानं सहभाग नोंदवत आमच्या सुवर्णा पाटील यांचं एक कौतुक करतो. धन्यवाद. नमस्ते, मी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई पाटील. आज गुरुपौर्णिमा आहे. आज माझ्या आई वडिलांना, माझ्या शिक्षकांना व माझ्यासाठी माझ्या सुखदुःखात नेहमीच माझ्या सर्व मैत्रिणी असू दे व माझे छोटे मोठे सगळे जवळचे असू दे त्या सर्वांना मी प्रथमतः वंदन करते व गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देते. आज समाजात ज्या वेळेला सामाजिक काम करत असतो आपण त्यावेळेला प्रत्येक छोटा मोठा कार्यकर्ता असू दे किंवा छोट्या मोठे व्यक्ती असू दे तो आपणाला मदत करत असतो. त्या सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेला शुभेच्छा देते आणि वंदन करते. आज मी पोलीस स्टेशनला जाऊन तालुका पोलीस स्टेशनला जाऊन सर्व माझ्या पोलीस बांधवांचं जे महाराष्ट्रात आपल्याला नेहमीच मदत करत असतात त्या माझ्या सर्व पोलिसांना बांधवांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा जाऊन दिलेल्या आहेत. व माझे पत्रकार बांधव नेहमीच आमच्या पाठीशी भक्कमपणे साथ देतात आम्हाला सर्व महिलांना. त्या माझ्या पुढारीच्या बांधवांना सुद्धा माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब व श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले महाराज साहेब या दोघांनाही मी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते व वंदन करते. व माझ्या प्रभागातले फिरोजभाई पठाण यांना सुद्धा मी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते. व माझ्या विलासपूर गोळीबार मैदानच्या सर्वच माझ्या माता भगिनींना व माझ्या प्रत्येक बांधवांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. व मी एक नेहमीच
एक सामाजिक म्हणून मी एक जबाबदारी घेतलेली आहे की ज्या वेळेला माझ्या एकल महिलांसाठीच मी काम करत आलेली आहे. आता या 2-4 वर्षात मी काम करते. मी 20-25 वर्ष झालं महिलांसाठीच काम करत होते. पण ज्या वेळेला माझ्या काही एकल महिला आहेत, त्यांचे मिस्टर जातात, त्यावेळेला महिलांच्यावर काही आघात होतो व त्यांच्यावर काही वेळ येते, ते मी सुद्धा भोगलेली आहे. आणि आज माझ्या सोनल ताई आहे, तिचे मिस्टर वीर जवान सोनवणे यांचं सुद्धा 2 वर्षापूर्वी देशाची सेवा करताना मृत्यू झाले होते. त्याच माझ्या सोनलताईंनी पाठीशी म्हणजे त्यांचं एक ध्येय होतं की आपण त्यांच्या जागेला उभं राहून देश सेवा करायची, आणि ते माझ्या सोनलनं पूर्ण केलेलं आहे. आज तिची 2 छोटी मुलं आहेत, तरी सुद्धा तिनं धाडसानं आणि कष्टानं आज सोनलताईचं ITBP मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तिला पुढच्या भविष्यासाठी माझ्याकडून व माझ्या सर्वांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देते व भावी वाटचालीसाठी सुद्धा देश सेवेसाठी जे तिच्या मिस्टरांनी केले त्याच्यासाठी सुद्धा सोनलताईंनी सुद्धा तसंच देश सेवा करावी, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि माझ्या प्रत्येक महिलेला एक म्हणजे माझी विनंती आहे, जशी सोनल तिचे मिस्टर जाऊन सुद्धा खंबीर उभी राहिली, तसंच प्रत्येक महिलेनं आज समाजात हे दाखवून दिलेलं आहे तिनं की समाजात जर आपण धाडस केलं, एक पाऊल पुढे टाकलं, तर आपण जी मनाला ठरवलेली खुणगाट असते, बांधलेली असते, ती पूर्ण होतेच. हे सोनलताईंनी करून दाखवलेले. तिला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सोनल विजय सोनावणे आणि आज मला सोनलताईंनी इथे बोलवलं म्हणजे अभिनंदनासाठी. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हणते आयुष्याच्या म्हणजे आपण जन्मल्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला गुरुचीही गरज लागते. अगदी म्हणजे शाळेत असतात ते वेगळे, आपण पुढे कॉलेजला जातो ते वेगळे, पण प्रत्येक टप्प्यावर दिवसाला आपल्याला एक असा व्यक्ती भेटतो की अगदी आपण रस्त्याने गाडी चालवताना पण आपल्याला समजत नाही की कधी कुठे वे सापडत नाहीत, आपण विचारतो. तो पण कुठल्या तरी प्रकारचा आपला गुरुच झाला. मी म्हणते माझ्या आयुष्यात इथून पुढे किंवा ह्याच्या अगोदर ज्यांनी मला अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीत पण सहकार्य केलं, ते सगळेच माझे गुरुच म्हणायला पाहिजे. त्यामुळे मी पण म्हणजे गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर्वांना देऊ इच्छिते. आणि म्हणायचं म्हटलं तर सुवर्णाताईंची माझी ओळख अगदी 1 वर्षापूर्वीपासूनचीच असेल, पण अगदी त्या क्षणापासून ते आतापर्यंत कधी म्हणजे मी त्यांच्याकडे कुठल्या सामाजिक हे कार्यकर्त्या किंवा त्या उद्देशाने मी कधीच पाहिलं नव्हतं, किंवा मी त्या सदम्यात होती त्यामुळे मलाही अगदी माहित नव्हतं की ते कुठे काय. पण एक मी म्हणते माझ्या मोठ्या बहिणीसारखं, मग ते अगदी मी छोट्यातली छोटी गोष्ट असेल आणि जी मला होत नसेल तर मी सहज त्यांना बोलते की मला हे होत नाही, होईल का. मग त्या त्यांच्या परीने प्रयत्न करतात. म्हणजे मी म्हणते प्रत्येक गोष्टीला अगदी बारीक सारीक गोष्ट असेल, मोठ्या बहिणीसारखा त्यांनी आतापर्यंत इथून पुढे मला साथ देतील मी अशी अपेक्षा करते. पण खरंच त्या खूप मला सहकार्य केलंय त्यांनी. आणि एक प्रश्न पडायचा माझ्या हळदी कुंकाच्या वेळेस, अशा म्हणजे माझ्यावर जे बितलं किंवा माझ्यावर जे आली परिस्थिती, आणि ह्याच्या पुढं पण बाकीच्या महिलांचं माझ्यानंतर खूपच जवळच्या जे आर्मी होते, आर्मीमध्ये त्यांचं पण झालं. आता एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण अगदीच मुलगा ते पण भाऊ सुट्टीला आलेले, त्यांचा ऍक्सिडेंट झाला, इथलेच होते ते पण. मग त्यांचं अगदी लहान डिलिव्हरी झालेली होती, ती नुकतीच आली. ते खूप क्रिटिकल सिच्युएशन असते. अगदी बघितलं ना की मला प्रश्न पडतो की कसं करणार, आणि मला स्वतःवर आला तेव्हा एक प्रश्न पडला की मी कसं करेन. पण वेळ निघून जाते, फक्त संघर्ष कष्ट करण्याची तयारी पाहिजे, कष्टाला घाबरलं नाही पाहिजे. मी एवढं म्हणते की कष्टाला घाबरू नका, पुढे चालत राहा, सक्सेस आपोआप. मी इथपर्यंत पोहोचले. मी कधीही पुढचा विचार केला नव्हता की मला हे सगळं अनुभवायला भेटेल, हे सत्कार म्हणजे अभिनंदन वगैरे काहीही मी कसलाच विचार केला नव्हता. फक्त भरती करायची, भरती व्हायचे,
हेच म्हणजे ह्यांनी जे कंटिन्यू केलं माझ्या मिस्टरांनी, त्यांनी कष्ट करून एवढा मोठा म्हणजे जॉब मिळवला, हे केलं, फक्त तेच त्यांचं कंटिन्यू करून पुढे जायचं होतं. ह्या आणि लहान मुलं हे सगळ्याच गोष्टींचा मुलांना पण काहीतरी आईकडून असतं बाबा की आपली आई असं तसं म्हणजे करून दाखवेल, करेल, एवढंच लक्षात ठेवलेलं आणि त्या उद्देशानंच मी प्रयत्न म्हणजे चालू होते. आणि आता जे माझं झालं सिलेक्शन त्याच्यामध्ये पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष होतात, दडपण होतं खूप, म्हणजे असं विचार पण ज्या क्षणी एक ते लेटर भेटलं की तुम्ही आहात, फिट झालात, त्या क्षणी म्हणजे आनंद राहिला साईडला, पण ते दुःख इतकं जाणवलं ना की त्या 1.5-2 वर्षाचा प्रवास एकदम सगळा आठवला की किती कष्ट केलं, किती स्ट्रगल केलं, अक्षरशः मुलाबाळांना थोडंसं लांब ठेवलं स्वतःपासून. ह्या सगळ्या गोष्टी करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. आणि हे समजण्यासाठी पण मी म्हणते माझ्या आयुष्यात तशी माणसं आली आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत पोहोचली. खरं म्हणायचं तर माझ्या 2 मुलांचं पण तितकंच मी म्हणते कौतुक करावं की वडील गेल्यानंतर एक आईचाच तितका पाठिंबा असतो मुलांना, पण त्यात पण त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं की मम्मा नाहीये. मग थोडं सगळ्याच बाबतीत होतो, म्हणजे भावनिक असेल, बाहेरच्या स्कूलच्या गोष्टी, या सगळ्या की आई वडील तर नाहीच आहेत, पण आई पण नाही आता, पण त्यातूनही माझी मुलं सर्वाइव्ह करत इथपर्यंत आली. त्यांनी मला खूप छान सहकार्य केलं. माझे आई वडील म्हणजे आज त्यांचं 60च्या पुढे वय आहे, तरी पण त्यांनी ह्या वयात माझ्यासाठी त्रास सहन केला किंवा एक मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहावी यासाठी जो त्यांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे पण खूप म्हणजे आता ते आई वडिलांची ऋणी तर आपण शेवटपर्यंतच असतो, पण माझ्या शुभेच्छा त्यांनाही राहतील की त्यांनी मला खरंच खूप छान सहकार्य केलं इथपर्यंत येऊन. मी म्हणते माझ्या सहकार्यामागे ह्या सर्वांचा इतका मोठा, मी तर फक्त एक नावाला आहे मी केलं, पण माझ्या पाठीमागं जी माणसांनी मला खरंच सपोर्ट केला ना त्या माणसांचं मी आज आभार मानायचे आहेत की बाबा तुम्ही केलं म्हणून मी इथपर्यंत पोहोचले. एक जरी म्हणतात ना हाताचं एक बोट नसलं तरी आपल्याला होत नाही करणं काम कुठलंही, तसंच मी म्हणते माझ्या आयुष्यात सहकार्य करणारा एखादा माणूस कमी असताना तरी मला हे सर्वाइव्ह करणं थोडंसं डिफिकल्ट गेलं असतं, पण एवढं तर होतं की मी करायचंच होतं मला आणि केलं. एकेकाळी वाटायचं की मी एकटी कशी करू, पण आता असं वाटतं बस एकटीच पुरेशी आहे आता सगळ्या गोष्टीला. ह्या गोष्टीचाच मला खूप म्हणजे स्वतःबद्दलच इतका कॉन्फिडन्स आलाय की ठीक आहे मी करू शकते. बस एवढंच मी बोलते आणि 2 शब्द संपवते. थँक्यू. नाही टॅबलेट खाल्ली तर परत आणि तुम्ही निवांत गप्पा मारा. मला जायचं तिला पण